ज्ञानेश्वरीच्या पहिल्या अध्यायातल्या नमनाच्या भागामध्ये आपण आहोत। त्यातल्या पहिल्या 11-12 ओव्या म्हटलं तरी चालेल आपल्या झालेल्या आहेत आणि त्यामध्ये माऊलींनी त्यांना आवडणारं असं भगवंताचं म्हणजे गणेशाचं स्वरूप जे आहे ते 6 हातांनी युक्त असलेला, ते 6 हात म्हणजे षडदर्शन आहेत आणि मग त्याची वपू म्हणजे त्याचं शरीर, त्यानंतर तो स्वतः जो वेदस्वरूप आहे, अशा अनेक संकल्पनांनी या ठिकाणी त्या गणेशाचं पूर्ण रूपक मांडलेलं आहे। सामान्यतः उपनिषदांमध्ये किंवा कुठेही पूर्ण रूपकांची ठिकाणं थोडीशी असतात। आता या ठिकाणी आता पुढे सुद्धा नमनांमध्ये आपण बघू की त्यांच्या सद्गुरूंना नमन करताना त्यांनी कधी गणेश रूपाने नमन केलंय, कधी मातृरूपाने नमन केलंय, कधी सद्गुरूंच्या चरणांचंच जणू काही निर्गुण पादुका असाव्यात तसं त्या निर्गुण पादुका हेच भगवंताचं जसं स्वरूप दत्तात्रेयांचं आपण बघतो की त्यांच्या निर्गुण पादुकांची पूजा केली जाते, तसं सद्गुरूंच्या सगुण पादुका हृदयामध्ये प्रस्थापित करून त्या पादुकांचं नमन, त्याचं स्मरण ते करताना पुन्हा एक वेगळा भाव, पण तो भाव काही 2-4 ओव्यांपेक्षा जास्त मोठा आपल्याला दिसत नाही। इथे मात्र गणेशाला वंदन करताना ते रूपक पूर्ण पुढेपर्यंत नेलंय। त्याला एखादं रूपक पूर्णपणाने घेणं किंवा एखादं रूपक पूर्ण करणं म्हणतात, तसं ह्या नमनाच्या भागात पहिल्या अध्यायामध्ये ज्ञानदेवांनी हे पूर्ण रूपक घेतलंय। या पूर्ण रूपकामध्ये आता आपल्याला त्यांच्या ज्या 13व्या ओवीकडे आपण जातोय। मग सहजे सत्कार वादू तो पद्म करू वरदू, धर्म प्रतिष्ठा तो सिद्धू अभय हस्तू। यामध्ये आता त्यांनी म्हटलंय की ज्या हाताचं मी वर्णन करतोय तो कसा आहे, म्हणाले वार्तिकांचं खंडन झाल्यानंतर म्हणजे बौद्धांचं खंडन झाल्यानंतर आपण सहजच स्वाभाविकपणे मग सहजे स्वाभाविकपणाने आपण ज्याकडे वळतो तो हा सत्कार्यवाद आहे। सत्कार्यवाद म्हणजे सांख्य तत्वज्ञान आहे आणि म्हणून या सांख्य तत्वज्ञानाकडे आपण आता वळतो। तो हात कसा आहे, त्या हाताची स्थिती आता आपण जी वेगवेगळी आयुध म्हटलं आहे त्याच्यामध्ये हा पद्म करू, हा त्यांचं हस्तकमल हे जे आहे ते वरद भावानी प्रकट झालेलं आहे। ते आशीर्वाद देणारं असं वरद जसा गणेश असतो तसं गणेशाचं हे वरद स्वरूप त्याच्या एका हातामध्ये ज्ञानदेवांनी प्रकट केलेलं आहे आणि म्हणून धर्म प्रतिष्ठा तो सिद्धू अभय हस्तू। आता धर्माची प्रतिष्ठा ज्याच्यामध्ये सांगितलेली आहे तो भगवंताचा म्हणजे तो गणेशाचा जो हस्त आहे, हात आहे, तो अभय देणारा आहे, तो अभयकर आहे। कारण धर्म आपल्याला अभय देतो। धर्मो रक्षती रक्षिता, जो धर्माचं रक्षण करतो त्याचं धर्म रक्षण करतो। त्यामुळे धर्माने जसं आम्हाला अभय दिलेलं आहे तसं या गणेशाच्या ठिकाणी एक एक सूत्र उलगडताना माऊलींनी सुद्धा ते गुणधर्म ती भूमिका आपल्यासमोर ठेवली आहे आणि त्यांनी असं म्हटलंय की हा जो धर्माची प्रतिष्ठा सांगणारा जो हस्त आहे तो अभय देणारा आहे। कारण धर्माचं पालन केलं आहे आणि धर्माने आम्हाला साथ दिली नाही असं होणारच नाही आणि म्हणून ते म्हणतात की धर्म आहे तो धर्म नेहमीच आम्हाला सहकारी आहे, तो नेहमीच आम्हाला आमच्या कृत्यांना अभय देणारा आहे। आणि धर्माचं स्वरूप आपल्याला माहिती आहे, विविध अंगानी आहे। धर्माची व्याख्या विविध प्रकारांनी केलेली आहे। त्यातली जी धर्माची व्याख्या आहे ती व्याख्या असं सांगते, धारणात धर्म मिथ्याहू, जो धारण करतो तो धर्म आहे। आणि धारण करतो तो का, आमची प्रत्येक जी कृती धारण करण्याला सहाय्यभूत आहे ती प्रत्येक कृती धर्मी आहे। आम्ही बाहेर गेलो, झाडाची फुलं काढायला लागलो, ते झाड धरलं, ओरबाडलं, फुलं काढली, काही धर्म नाही आहे। त्यातली 5-50 फुलं घेऊन देवाला पुष्कळ सजवलं तरी उपयोग नाही आहे। ते म्हणतात पहिल्यांदा फुलं काढताना आपल्याकडे तर आपल्या आपल्या अर्थसंग्रहामध्ये किंवा धर्मशास्त्रामध्ये असं म्हटलंय की आम्हाला जेव्हा झाडाचं फूल काढायचंय तेव्हा झाडाच्या जवळ जावं, त्याच्या जवळ गेल्यावर टाळी वाजवावी। का वाजवायची, कारण त्याला जागृत करायचंय की कुणीतरी इथे जवळ आलेलं आहे आणि म्हणाले त्याला आपण सांगावं की आता देवाच्या पूजेकरता तुझ्यावरची
मी मला जेवढी आवश्यक आहे तेवढी फुलं काढून घेतो. त्याचा मंत्र आहे वैदिक, आणि त्या मंत्राने फुलं काढावीत. ह्याच्या मागे कर्मकांड नाही आहे. ह्याच्या मागे एक भावना अशी आहे की माझ्यासारखंच झाड आहे, त्या झाडापासून त्याची फुलं अलग करून घेताना त्यालाही काही भावनिक त्रास आहे, कारण झाडालाही त्याच्या संवेदना आहेत. तर तेव्हा मला आवश्यक आहे तेवढं फूल मी फक्त काढून घेणार आहे, बाकी झाडाला मला जास्त त्रास द्यायचा नाही आहे. आणि ही जी भावना आहे, ही भावना तुकाराम महाराजांनी चांगल्या शब्दात प्रकट केली आहे. वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरी, की ती आमचे सोयरे आहेत. जसं आम्ही आमच्या माणसाला दुखावणार नाही, आमच्या माणसाला त्रास होणार नाही, याचा पदोपदी आम्ही प्रयत्न करतो, जसे प्रयत्नशील राहतो, तसं त्यांनी म्हटलंय या संबंध सृष्टीमध्ये व्यवहार करताना आता पाणी कमी यायला लागलं. आता पाण्याचं या ठिकाणी जेव्हा आमच्यावरती नियंत्रण आलं, त्यावेळी आम्हाला कळायला लागतं की अरे आता पाणी सांभाळून वापरलं पाहिजे, नाही तर नळ चालू असतो, आवश्यकतेपेक्षा पाणी वाया जात असतं. हा धर्म नाही आहे. कोणतंही काम करत असताना म्हणजे आपल्याकडे एक चांगली भूमिका आहे की पुढेही आपण त्याचा विचार करूच, की कोणतंही कर्म हे धर्मसंयोगाने केलं पाहिजे. आणि आपल्याकडे सगळ्या शब्दांना जो गुळगुळीतपणा आलेला आहे ना, की कुणीही स्टेजवरती बसला, म्हणजे त्याला आता आपण मंच म्हणू, कारण ते काही व्यासपीठ नाही, की आपण म्हणतो हे महान कर्मयोगी आहेत. कसले कर्मयोगी? भ्रष्टाचाराशिवाय दुसरं काही करत नाहीत. पण तिथे बसले की आम्ही त्यांना कर्मयोगी म्हणत, घासून गुळगुळीत झालेले शब्द आहेत. तसंच व्यवहारामध्ये आपण शब्द वापरतो की कर्मधर्म संयोगाने घडलं बाबा. तो वास्तविक पाहता कर्म आणि धर्म हा जो संयोग आहे, की कर्म करत असताना ते कर्म धर्मीय झालं पाहिजे. जे धर्माला मान्य आहे असाच कर्माचा आम्ही अवलंब केला पाहिजे. आणि म्हणून मग जेव्हा कर्म हे धर्म संयोगाने होतं, तेव्हा ते कर्म अधिक यशस्वी होतं, तेव्हा ते कर्म सुख देणारं होतं, तेव्हा ते कर्म सगळ्यांच्या लाभाचं होतं. आणि ते आपल्यालाच नाही तर जितकं व्यापक कर्म असेल तितकं अधिकाधिक प्राणीमात्रांच्या सुखाचं होतं. आणि म्हणून कर्म धर्म संयोगाने या ठिकाणी हा जो धर्म आहे ना, हा धारणात धर्म मिथ्याहू आहे. जो धारण करतो तो धर्म आहे, की जो सगळ्यांना धारण करतो तो त्या धर्माचं स्मरण करून माझं कर्म झालं पाहिजे. आणि म्हणून इथे आश्वासन देताना त्यांनी सांगितलंय की धर्माच्या करता त्याचा जो हात आहे, किंवा गणपतींनी ज्या हातामध्ये धर्माचा विचार केलाय, त्या ठिकाणी त्या हाताची जी मुद्रा आहे ती अभय मुद्रा आहे. तो अभय देतोय. तो म्हणतो धर्माच्या मार्गाने चाललेला आहेस ना, तू निर्भय आहेस, तुला काळजी करण्याचं काय कारण आहे. आपल्याकडे जशी ती एकेकाळचं सिनेमातलं गाणं आहे, पण खूप छान प्रसिद्ध होतं, मनशुद्ध तुझं गोष्ट आहे पृथ्वी मोलाची, तू चाल पुढं तुला रे गड्या भीती कशाची. तसं आहे ते. धर्माचा अवलंब करून चालणाऱ्या माणसाला भय कोणाचं? ते म्हणतात धर्माचं रक्षण आहे, धर्माचं अभय आहे. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की त्याच्या हातामध्ये जो त्याची मुद्रा आहे किंवा त्या हाताचं जे स्वरूप आहे ते अभय स्वरूप आहे. म्हणून देखा विवेक वंतू सुविमळू, तोची शुंडा दंडू सरळू, जेथ परमानंदू केवळू महासुखाचा. आता म्हणाले, इथे त्यांनी पुढचा विषय घेतला की म्हणाले देखा विवेकवंतू सुविमळू. विवेकाचा विचार आपण काल बघितला की कायम आवडणारा विषय काय आहे. माऊली पण पुढे म्हणतात की मला विवेक खूप आवडतो, आणि म्हणून मी विवेकाचं प्रतिपादन पुन्हा पुन्हा करतो की प्रत्येकाच्या मनामध्ये हे चिंतन चालू असावं. ह्या चिंतनातून मनुष्याने पुढे जावं, तितकं तितकं त्याचं अंतःकरण बंधमुक्त होत जातं. ह्याच्या प्रत्येक गोष्टीच्या मागे आम्ही फक्त श्रद्धा, आम्ही फक्त भगवंताची उपासना, भगवंताची पूजा असं म्हणून एक भोळ्या भाबड्या श्रद्धेमध्ये आमचा परमार्थ जर आम्ही अडकवला, तर लोक आमच्यावरती जे आरोप करतात ते त्यांचे योग्य असतात असं नाही, पण आम्ही मात्र ज्या सूत्रांना अवलंबतो आहोत ती आम्ही फार समजून उमजून अवलंबतो असं होत नाही. आम्ही काय करतो आहोत, आम्ही कशाकरता करतो आहोत, आम्हाला हे तत्वज्ञान का शिकवलं जातं, या तत्वज्ञानाचा अवलंब आम्ही कसा करायचा, त्याच्यातून आम्ही काय घ्यायचं, त्याकरता ते म्हणतात देखा विवेकवंतू सुविमळू, अत्यंत विशुद्ध असं, तोची शुंडा दंडू सरळू. आता त्या गणेशाची जी सोंड आहे
त्या सोंडेचं वर्णन चालू आहे. आणि ते म्हणतात त्याची सरळ सोंड आहे, जेथ परमानंदू केवळू महासुखाचा. त्या ठिकाणी काय आहे, जो विवेकाने चालतो त्याचा विचार नेहमी विमल नाही राहत, सुविमल, की शुद्धता पण अत्यंत म्हणजे चांगली, ती सर्वांगानी उत्तम प्रकाराने मंगलता देणारी, ती पवित्रता देणारी. आता त्याच्यामध्ये आम्ही पुष्कळ दूध आहे, साखर घातली, साखरेत केशर घातलं, केशरात वेलदोडा घातला, आता काय ते दूध एकापेक्षा पुन्हा आटवलं की त्याचं जशी गुणवत्ता वाढत जाते तसं आहे. ते म्हणतात विमलता शुचिता, पण शुचिता सुशुचिता. त्यामुळे त्या सूनी किंवा त्याचे जे गुण आहेत ते वाढवत नेलेत, ज्यांनी जितके वाढवत न्यावेत तितके. म्हणून ते सांगतात विवेकवंतू सुविमळू तोची शुंडा दंडू सरळू. असा जो विवेकवंत आहे त्याच्या ठिकाणी त्याला मिळणारा जो आनंद आहे, जेथ परमानंदू केवळू महासुखाचा, ज्या ठिकाणी केवळ परम आनंदाची प्राप्ती होते असं जे सुख आहे ते कसं आहे, केवळू महासुखाचा. केवल केवल सुख, केवल सुख परमात्म सुख, कैवल्य, ज्याच्यात केवलता अभिप्रेत आहे. आता म्हणून हे सुख कसं आहे, त्याच्याकरता योगाच्याच माध्यमातून वेगळा शब्द समर्थांनी वापरलाय, त्याला सोलीव सुख असं म्हटलं, की सुखाची वरची सगळी पुटं सोलून काढली आणि केवलता ज्याच्या ठिकाणी शिल्लक राहिली. आता इथे का केवल शब्द वापरला, सोलीव असा शब्द इथे का आला, त्याचं कारण असं की या ठिकाणी हा जो वरती आलेला सांख्य तत्वज्ञानाचा विषय आहे त्याच्यामध्ये कैवल्य ही भूमिका मांडलेली, मोक्ष शब्द वापरलेला नाहीये. त्यांनी काय प्राप्त करून घ्यायचंय, कैवल्य. कैवल्य म्हणजे काय, केवलता, की ॲब्सोल्यूटनेस आम्हाला प्राप्त करून घ्यायचं आहे. केवळ केवळ स्वरूपामध्ये निखळ, ज्याला आपण ॲब्सोल्यूट म्हणतो ते निखळ, निखळ मला सुख पाहिजे, ज्याला कोणत्याही प्रकारे कुठल्याही धाग्या दोऱ्यांनी बांधलेलं नाही, त्याचा कशाशीही संबंध जोडलेला नाही, जे निखळ आहे, जे त्याचं त्याच्या ठिकाणी परिपूर्ण आहे. आणि म्हणून ते इथे सांगतात की हा असा जो विवेक आहे, असा सुविमल विवेक आहे की तो म्हणजे जणू काही त्याची सरळ असणारी अशी सोंड आहे. आणि त्या सोंडेच्या ठिकाणी प्राप्त काय आहे तर परमानंदू आहे. तो परमानंदू कसा आहे, केवळू महासुखाचा, त्या ठिकाणी महान सुखाची प्राप्ती आहे. तरी संवादू तोची दशनू जो समता शुभ्रवर्णू. आता त्यांनी मी आपल्याला म्हटलं तसं रूपक पुरं करत नेलंय, त्याच्यामध्ये ते म्हणतात तरी संवादू तोची दशनू. दशनू म्हणजे दात, आणि संवाद म्हणजे काय, दोन व्यक्तींच्या मधलं संभाषण, हा संवाद आहे. आणि जेव्हा दर्शनांच्या पातळीवर, जेव्हा तत्वज्ञानाच्या पातळीवरती संवाद असतो त्याला वादे वादे जायते तत्वबोधा. हे सूत्र आपल्याला माहिती आहे की वाद याचा अर्थ काय, एकाने एक भूमिका मांडायची, एक पक्ष मांडायचा, समोरच्याने दुसरा पक्ष मांडायचा, आणि त्या दोन पक्षांच्या मध्ये वाद म्हणजे संभाषण. ते सुरू होतं की हा म्हणतो नाही नाही मी म्हणतो हे बरोबर आहे, तो म्हणतो नाही मी म्हणतो हे बरोबर आहे, मग तू सिद्ध कर, तू म्हणतोस ते कसं बरोबर आहे. तो प्रमाणांनी सिद्ध करतो, हा त्याच्याबरोबर दुसरी प्रमाणं देऊन तुझं कसं चूक आहे माझं कसं बरोबर आहे हे सिद्ध करत जातो. याच्यामध्ये अनेक प्रकारचे अभिनिवेश येऊ शकतात. तर माऊली म्हणतात तत्वज्ञान हे जर वाढायचं असेल तर ते वादे वादे जायते तत्वबोधा हे सूत्र कर, की संभाषणामधून, वादविवादाच्या मधून किंवा भिन्न भिन्न भूमिकांच्या मधून तत्वाचा बोध अधिक स्पष्ट होत जातो. तर आम्हाला तसा स्पष्ट व्हायला हवा आहे, परंतु तत्वाचा बोध स्पष्ट होत असताना हा वाद इतका पराकोटीला जातो की एकमेकांच्या करता एकमेकांच्या लोक उरावर बसतात, त्यांचे जीव घ्यायला प्रवृत्त होतात. अगदी अलीकडच्या काळापर्यंत सुद्धा आपण पाहिलं तर एक द्वैत संप्रदायी, एक अद्वैत संप्रदायी, एकमेकांच्यावरती कुरघोड्या करण्यामध्ये ते खूप माहीर असतात. आणि मग त्याच्यामधून जे निर्माण होतं ते दोन्ही बाजूनी तत्वज्ञानाचं नुकसान होतं. व्यवहारातलं दुसरं उदाहरण घेता येईल आपल्याला. संगीताच्या क्षेत्रामध्ये एकेका घराण्यामधली एक एक माणसं फार मोठी असतात, दिग्गज असतात, आणि त्या लोकांच्या ठिकाणी असणारा जो त्या संगीत क्षेत्रातला अधिकार आहे तो अधिकार त्या घराण्याला फार मोठेपणाकडे नेऊ नये याकरता म्हणून त्याला शेंदूर खायला घाल, त्याला त्याचं गाणं बंद कर,
त्याला कुठल्या तरी प्रकाराने त्रास दे. ही जी स्पर्धा आहे किंवा ही जी ज्ञानाची देवाणघेवाण आहे किंवा ही जी ज्ञानाची प्राप्त केलेली एक एक उच्च शिखरं आहेत, ती एकमेकांशी जर संवाद करतील तर माऊली म्हणतात ते अधिक योग्य होईल. म्हणून त्यांनी सांगितलं हे जे वाद आहेत वेगवेगळ्या तत्वज्ञानाचे, म्हणून ते सांगतात तरी संवादू तोची दशनू. तो जो दात आहे, आता खंडित दात नाही आहे, आता अखंड दात आहे, तो जो दात आहे तो दात म्हणजे संवाद आहे. तो समता शुभ्र वर्णू. त्याच्यामध्ये कसं आहे, तुझ्या माझ्यामध्ये विरोध नाही आहे, तुझ्या माझ्यामध्ये एक हिरहिरीनी स्पर्धा नाही आहे, साम्य अवस्थेला आहे. मी आपल्याकडे म्हणजे मी अनेक वेळा बोलते, तोच विषय पुन्हा बोलते की संसद आहे, संसदेमध्ये एका पक्षाचे राज्य आहे, एका पक्षाचा गट राज्यात नाही आहे. जेव्हा भारताचे पहिली संसद जेव्हा लोकसभेमध्ये कार्यरत झाली त्यावेळी त्या पहिल्या सभेमध्ये विरोधी पक्ष म्हणून ज्यांना बसवलं त्यांनी आपली पहिली सूचना दिली. ते म्हणाले एक पक्ष सत्तारूढ आहे तर दुसऱ्या पक्षाला विरोधी का म्हणता, त्याला वैकल्पिक म्हणा, त्याला पर्यायी म्हणा. विरोध कशा करता, आपण एकमेकांचे विरोधक म्हणून उभं राहायचं आहे का? आणि आज त्याचा विचार केला तर मला आज 60 वर्षानंतरची संसद आपण पाहताना असं वाटतं की हा विरोधी पक्ष नाव देऊन सतत एकाने दुसऱ्याच्या विरुद्ध कुरघोड्या करत काही ना काहीतरी विरोधी मतं प्रस्थापित करत जे काही विधायक घडू शकेल ते न घडवता त्या प्रत्येकाला कशी खीळ बसेल एवढाच विचार केला जातो. म्हणजे हा विरोधक नसावा, हा वैकल्पिक, याचा अर्थ पर्यायी. हा पर्यायी पक्ष आहे. आपण राज्य करता आहात, आपल्या समोर जे दुसरे लोक आहेत ते पर्यायी आहेत. तर माऊलींचं म्हणणं असं आहे की 2 मतं आहेत, त्या 2 मतांच्या मध्ये साम्यावस्था. ठीक आहे, तुमचं मत आहे, तुमच्या मताप्रमाणे आपण चालू, नाही आपल्याला चालता आलं तुमच्या मताप्रमाणे, ठीक आहे, तुमचं मत मला नाही पटलं, आम्ही या मताने चालू. पटवून दिलं आपलाच स्वीकार करू, तोही प्रश्न नाही आहे. ते म्हणाले कुठल्याही विचारांच्या मध्ये एक समतोल असला पाहिजे. ती समता हेच त्या दाताचं शुभ्रपण आहे. तिथे म्हणतात माऊली की म्हणाले जो समता कोणता, हा संवादू तोची दशनू. त्या दशनाचा म्हणजे त्या दाताचा, त्याच्या ठिकाणी त्याच्या वर्णाची जी शुभ्रता आहे ती शुभ्रता म्हणजे त्या वादविवादामध्ये असणारी साम्यावस्था आहे, समता आहे. वाद तेवढ्याच पातळीवरती पाहिजे. आणि म्हणून देवो उन्मेष सूक्ष्मे क्षणू. ईक्षण म्हणजे पाहणे, सूक्ष्म म्हणजे आता पाहण्याच्या करता असणारं जे साधन आहे ते उन्मेष म्हणजे उघडलेलं. निमेष आणि उन्मेष. उन्मेष म्हणजे ज्ञान. आता डोळे उघडलेले आहेत, डोळ्यांनी पाहतो आहे. हे जे ईक्षणू जे आहे, ईक्षणू म्हणजे पाहणं, आणि सूक्ष्म ईक्षणू म्हणजे पाहण्याचं साधन असलेले जे डोळे आहेत ते कसे आहेत, हत्तीचे बारीक बारीक आहेत. ते डोळे बारीक आहेत म्हणून ते डोळे सूक्ष्म आहेत, म्हणून ते पाहण्याचे डोळे सूक्ष्म आहेत. पण ते कसे आहेत, ते ज्ञानाने युक्त आहेत. उन्मेष म्हणजे उघडलेले आहेत. आमचे डोळे कसे आहेत, अज्ञानाने मिटलेले आहेत, आणि त्यामुळे आम्हालाच जागं व्हायचं आहे. आणि तो जो परमात्मा आहे त्याचे डोळे उघडे आहेत. हा विघ्न राजू. हा कसा आहे तर हे जे विघ्न आहे, कुणाच्यावरही येणारं कोणतंही विघ्न हे दूर करणारा तो राजा आहे. म्हणजे तो त्याच्यामधला सर्वात श्रेष्ठ असा अधिकारी देवतेचं स्वरूप असलेला असा गणेश आहे. त्याचं वर्णन केलंय. आता ते पुढे म्हणतात मज अवगमली या दोन्ही मीमांसा श्रवणस्थानी. आता एक नम्रता आहे त्याच्यामध्ये. प्रत्येक त्यांच्या मांडणीमध्ये बघा त्यांचं अंतःकरण आपल्याला कळतं की मला असं वाटलं बुवा, माझा काय आग्रह नाही असं म्हणण्याचा, तुम्ही जर कदाचित ह्याच्यापेक्षा चांगलं रूपक दिलं तर आपण ते स्वीकारू. म्हणून ते म्हणतात मज अवगमलिया, मला असं वाटतं, मला असं प्रत्ययाला आलं आहे. गमलिया जाणलं आहे, जाणवलं आहे. अवगमलिया माझ्या ठिकाणी मला ते जाणवलं आहे की दोन्ही मीमांसा श्रवणस्थानी. या ज्या 2 मीमांसा आहेत आपण काल बघितलं त्याप्रमाणे ह्या जोड्या आहेत, पूर्व मीमांसा आणि उत्तर मीमांसा. तर हे जे 2 कान आहेत या 2 कानांच्या ठिकाणी हत्तीच्या या 2 मीमांसा आहेत. म्हणून ते म्हणतात की या ठिकाणी मज अवगमली या दोन्ही मीमांसा श्रवणस्थानी
बोध मदामृत मुनी अली सेविती. आता मीमांसा श्रवणस्थानी आल्या. आता जो बोध आहे म्हणजे जी ती देवता आम्हाला बोध म्हणजे ज्ञान देणार, ज्ञानाचीच देवता आहे गणेश, त्यामुळे ती आम्हाला ज्ञानच देणार आहे. ते जे ज्ञान ती आम्हाला देणार आहे त्या ज्ञानाचं स्वरूप काय आहे? त्या हत्तीच्या गंडस्थळामधून जो मद आहे, तो मद जो पाझरतो आहे, त्या तो मद कसा आहे? ज्ञानरूपी अमृत आहे. म्हणजे त्या मदाचं स्वरूप, त्याच्या ठिकाणचं रूपक ज्ञानाकरता आहे आणि ते ज्ञान अमृत स्वरूप आहे. आता त्या मदाला चाखण्याकरता किंवा त्याचं आस्वादन करण्याकरता नेहमीच भ्रमर त्या हत्तीच्या गंडस्थळावरती किंवा त्याच्या मस्तकावरती येऊन बसतात. तर हे ज्ञान घेण्याकरता कोण भ्रमर येतील? मुनिजन हे भ्रमर आहेत. म्हणून त्यांनी म्हटलं मुनी अली. अली म्हणजे भ्रमर, भुंगा. आणि म्हणून ते म्हणतात हे मुनी जणू काही भ्रमर आहेत, सेविती, तेच त्याचं सेवन करतात. कारण त्यांनी दिलेलं ज्ञान सेवन करायला सामर्थ्य पाहिजे ना. आणि म्हणून ते म्हणतात प्रमेय प्रवाल सुप्रभ द्वैताद्वैत तेची निकुंभ. आता पहिल्यांदा प्रमेय. आता सगळ्या ग्रंथांमधले म्हणजे ते पुराण असो, ते स्मृती असोत, ते वेद असोत, त्या सगळ्यामधली जी जी प्रमेय म्हणजे तत्वज्ञान, त्याच्यामधली सूत्र, ही जी सगळी सूत्र आहेत ते काय आहेत? सगळ्या साहित्यामधली हे सगळी जी तत्व आहेत ते प्रवाल म्हणजे आपण ज्याला व्यवहारामध्ये प्रवाळाला काय म्हणतो आपण? पोळं. तर ते जे पोळं आहे ते पोळं आहे. तो जो प्रवाल आहे तो कसा आहे? सुप्रभ. त्याची प्रभा फाकलेली आहे, त्याचं तेज फाकलेलं आहे. असा हा प्रवाल, असा हा प्रवाळ किंवा असं हे पोळं हे त्या ठिकाणी त्याच्या तेजानी युक्त आहे. आणि म्हणून ते सांगतात की द्वैत अद्वैत तेची निकुंभ. त्याची जी गंडस्थलं आहेत त्याच्या मस्तकावरची ती कोण आहेत? दोन दर्शनं, एक अद्वैत दर्शन आणि एक द्वैत दर्शन. आता त्याच्यामध्ये द्वैताद्वैत आहे, शुद्धाद्वैत आहे, केवलाद्वैत आहे. अशा प्रकारे ज्या वेगळ्या वेगळ्या विशिष्ट अद्वैत आहे रामानुजांचं. यामध्ये मौलींनी ह्या सगळ्यांचा का नाही अंतर्भाव केला? कारण ह्यातलं प्रत्येक दर्शन कुठे ना कुठेतरी अद्वैतात समाविष्ट होतं आणि कुठे ना कुठेतरी द्वैतात समाविष्ट होतं. ते म्हणतात खरे दोन प्रामाणिक दर्शनकार एवढेच की एक द्वैत आणि एक निश्चित भूमिका घेऊन उभे आहेत. बस आम्ही द्वैत मानतो, ते द्वैत मानण्याकरता जे काही आम्हाला टकरा द्याव्या लागतील त्या देऊ आम्ही, कारण त्रास आहे. एक भूमिका अशी स्वीकारल्यानंतर ती भूमिका थेट शेवटपर्यंत निभावता येत नाही. तशीच अद्वैताची भूमिका आहे, ती काही थेट अद्वैतामध्ये निभावता येते. आपल्याला व्यवहारामध्ये सुद्धा त्या भूमिकेच्या करता ताण आहे. कसं आहे की आम्ही सगळे जर एकाच आत्म्यानी घडलेले आहोत आणि सगळ्यांच्यामध्ये एकच आत्मा भरून राहिला आहे. तर द्वैत्यांचा पहिला आक्षेप अद्वैतावरती आहे की अहो झोप आली की सगळ्यांना एकदम झोप आली पाहिजे, भूक लागली की सगळ्यांना एकदम भूक लागली पाहिजे. म्हणजे कारण का? आता आत्मा एकच आहे ना, मग सगळ्यांना एकसारखं का नाही वाटत? हे सगळे वादाचे विषय आहेत, आपण सोडून द्या. पण एक अद्वैत पकडलं की ते अद्वैत सिद्ध करण्याकरता आपल्या ठिकाणी म्हणजे शंकराचार्यांना असो, वल्लभाचार्यांना असो, काही ना काही सूत्र अवलंबावी लागतात. म्हणून शंकराचार्य म्हणतात क्रिया म्हणजे भावाद्वैतम सदा कुर्यात क्रियाद्वैतम न करचित. म्हणाले भावाच्या पातळीवरती आम्हाला अद्वैत सांभाळता येतं, कारण भावाच्या पातळीवरती माझा मुलगा आणि मी आम्ही एकच आहोत, आमच्यामध्ये काही भेद नाही. तो कुठेही असला तरी त्याचं स्मरण मला अखंड आहे किंवा त्याला माझी पूर्ण जाणीव आहे. हे भावाच्या पातळीवरचं अद्वैत आहे. मी काही खायला लागले तरी मला पहिल्यांदा त्या मुलाची आठवण होईल की अरे हे मी आत्ता चांगला पदार्थ खातीये, त्याला कुठं खायला मिळणार आहे. अद्वैत आहे. आणि त्यामुळे हे भावाच्या पातळीवर अद्वैत करू शकतो. क्रियाद्वैतम न करचित. क्रियेच्या पातळीवर अद्वैत होऊ शकत नाही. क्रियेच्या पातळीवरती जर आम्ही म्हटलं की तांदूळ काय, डाळ काय आणि सगळे शिजवलेले पदार्थ काय, सगळे एकच आहेत, मग नुसते तांदूळ खा म्हटलं तर आम्ही खाऊ शकू? हे अद्वैत आम्हाला झेपणार नाही. क्रियेच्या पातळीवरती ती तांदूळ आणि तो डाळ शिजवलीच पाहिजे. त्यामुळे
म्हणून ते म्हणतात की शेवटी कुठे ना कुठेतरी सूत्र स्वीकारत जावी लागतात, की जी सूत्र त्या तत्वज्ञानाला सुद्धा या जगामध्ये कारण का स्वीकारावी लागतात, कारण शब्दाला नेहमीच मर्यादा आहे. आणि शब्दाच्या मर्यादेमध्ये जेव्हा एखादं ज्ञान प्रसृत करायला लागतं तेव्हा शब्दच आपल्या गळ्यामध्ये येऊन पडतात, त्याचीच घोरपड गळ्यात पडते. आणि ती सोडवता सोडवता एकेका तत्वज्ञानाला किंवा एकेका भूमिकेला, एकेका वादाला, वाद म्हणजे इझम, त्या वादाला आपलं आपलं सिद्ध करताना मोठी कसरत करावी लागते. म्हणून इथे ते आपल्याला सांगतात की द्वैत आणि अद्वैत तेची निकुंभ, ती जी गंडस्थलं आहेत ती गंडस्थलं काय आहेत? अगदी शुद्ध द्वैत, पूर्ण द्वैत स्वीकारलंय मध्वाचार्यांनी आणि पूर्ण अद्वैत स्वीकारलंय शंकराचार्यांनी. ते चांगले दोन ठिकाणी उभे आहेत, ते दोघेही दोन ध्रुवावरती आहेत. पण ह्या ध्रुवावर असणारी ही दोन प्रामाणिक माणसं आहेत. ज्ञानेश्वर माऊली म्हणतात त्या गणेशाची ती दोन गंडस्थलं आहेत, हा द्वैत आणि अद्वैत तेची निकुंभ, सरीसे एक वटत इभ मस्तकावरी. म्हणाले कसे आहेत ते? एक वटत इभ मस्तकावरी, त्या गजाननाच्या त्या मुखावरती, इभ म्हणजे हत्तीच्या मस्तकावरती ते मोठे सरसावून पक्के उभे आहेत. मध्वाचार्य कोणाला शरण जात नाहीत, शंकराचार्य सुद्धा द्वैताला शरण जात. आपापला विचार अगदी पक्का ठेवून दोघेही जण चांगले पाय रोवून उभे आहेत. तसं ते म्हणतात मस्तकावरती सुद्धा एकवटतात, ते दोघेही जण एकमेकांच्या जवळ आहेत. शंकराचार्य मध्वाचार्यांशी भांडत नाहीत, मध्वाचार्य सुद्धा तत्वतः शंकराचार्यांशी भांडत नाहीत. त्याचं कारण असं काही कारणच नाही आहे. ही सगळी मंडळी आमच्याकरता रुचिनाम वैचित्र्यात आम्हाला काय आवडेल याच्याकरता वेगवेगळं तत्वज्ञान सांगत असतात. आणि सांगितलेलं ते वेगळं वेगळं तत्वज्ञान आम्हाला जिथे रुची वाटते तिथे आम्ही जातो. एक शंकराचार्याचा अनुयायी होतो, एक मध्वाचार्यांचा अनुयायी होतो. त्याला ते मत आवडतं म्हणून तो त्यांचा अनुयायी होतो, याला हे मत आवडतं म्हणून तो यांचा अनुयायी होतो. त्या दोघांच्यात भांडण नाही आहे. म्हणून त्यांनी पहिल्यांदाच सांगितलंय की वाद नाही आहे, हा संवाद आहे. नाहीतर हा अद्वैतवाद आहे, हा द्वैतवाद आहे. या वादामध्ये भांडण आहे का? नाही म्हणाले. या वादामध्ये सुसंवाद आहे, याच्यामध्ये चांगल्या अर्थाने एकरूपता आहे. म्हणून त्या गंडस्थळावरती हे दोन्हीही विचार हे मोठे पाय रोवून बसलेले आहेत, एकवटलेले आहेत, एकमेकांच्यापासून दूर गेलेले नाही आहेत. म्हणून उपरी दशोपनिषदे जिये उदारे ज्ञान मकरंदे, तिये कुसुमे मुकुटी सुगंधे शोभती भली. त्याच्यावरती ही जी 10 उपनिषद आहेत, ज्याच्या ठिकाणी काय आहे? मकरंद आहे, म्हणजे मध आहे, म्हणजे अमृत आहे, ते ज्ञानाचं अमृत आहे. ही उपनिषद हे ज्ञानाचं अमृत उदारपणे वाटत आहेत. आणि तिये कुसुमे मुकटी सुगंधे, मुकुटावरती असणाऱ्या ज्या सुगंधित फुलांना त्या गणेशाची शोभा वाढावी आणि त्याची पूजा करावी म्हणून जी फुलं अर्पण केलेली आहे, त्या फुलांच्या मध्ये हा ज्ञान मकरंद ओतप्रोत भरलेला आहे. त्याला फुलं वाहिली आहेत पण त्या फुलामध्ये इतका मध आहे भरलेला की म्हणाले शोभती भली. ती जी सुगंधी फुलं आहेत ती मुकुटावरती फार शोभायमान होतात, फार सुंदर दिसतात. आता बदलला. आता संबंध एक जो भाग रूपकाचा घेतला होता तो इथे संपला. आता ते रूपक पुरं केलं. त्याच्या खाली आकार चरण युगुल. आता गणेशाची जी मूर्ती आहे तिच्या चरणांच्या ठिकाणी ओंकारामधला आकार आहे. त्याच्यानंतर उकार उदर विशाल, उदराच्या ठिकाणी उकार आहे. आणि मकार महामंडल मस्तकाकारे. मस्तक कसं आहे? चांगलं सरबडा सरदार करा. आपल्याकडे एक म्हण आहे, पाव बडे कंगालके. आपल्याकडे असं म्हणतात की मोठं डोकं हे कुणाचं असतं? मोठ्या माणसाचं असतं, सरदाराचं असतं, मोठ्या माणसाचं असतं. ज्याचे पाय खूप मोठे असतात डोक्यापेक्षा, त्याच्या बाबतीमध्ये म्हणाले त्याला मात्र फार मोठा मान सन्मान मिळेल असं नाही, त्या पायांना कष्ट पडतात. म्हणून इथे त्याचं वर्णन केलंय की गणेशाचं मुळातच हत्तीचं मस्तक आहे, तो गजवदन आहे आणि त्यामुळे ते मुळात मोठं आहेच आहे. पण ते कसं आहे? महामंडल आहे की फार मोठं मंडलाकार, त्याचं आकार जो आहे तो फार मोठा आहे. आणि ते ओंकारातली जी मकार मात्रा आहे ती त्या मस्तकाच्या ठिकाणी मस्तकाच्या आकाराने सुशोभित झालेली आहे. हे तिन्ही एकवटले, आकार उकार आणि मकार
हे जेव्हा तीनही एक वाटतात तेव्हा त्याचा ओंकार होतो. तेथे शब्द ब्रह्म कवळले, त्या ओंकाराच्या मधून संबंध वेदांची निर्मिती आहे. आणि तो जो ओंकार आहे तो ज्याचं प्रतीक आहे त्याला आपल्यामध्ये साठवून घेण्याकरता किंवा आपल्यातून प्रकट करण्याकरता हा जो वेद आहे हा फार धडपड करतोय. म्हणाले त्याला गवसणी घालण्याचा प्रयत्न करतोय. तेथे शब्द ब्रह्म कवळले ते मिया गुरुकृपा नमिले. म्हणजे नमस्कार कोणाला करायचा आहे? वेदांना. त्याच्याकरता इतकं मोठं रूप. भाषा काय, कल्पना काय, त्याच्या मागची काव्यशक्ती काय. म्हणाले आता अशा त्या शब्द ब्रह्माला मी नमस्कार. ते मी नाही स्वतः प्रत्यक्ष नमस्कार केला. गुरुकृपा न मिले, माझ्या सद्गुरूंची कृपा आहे आणि त्यांच्या कृपेने मी नमन करतो त्या आदिबीजाला, म्हणजे त्या ओंकाराला. म्हणजे तो ओंकार ज्याच्यातून कळला त्या वेदाला, त्या परब्रह्माला. आपण काल बघितलं त्याप्रमाणे परब्रह्म आणि ओंकार याच्यामध्ये अभेद आहे असं आम्हाला मानायला काही अडचण नाही. आता अभिनव वाघविलासिनी. आता झालं गणेशाचं वंदन पूर्ण झालं. आता अभिनव म्हणजे विशेष रूपाने अपूर्व अशी असलेली वाघविलासिनी, वाणीचा विलास करणारी. आपण म्हणतो ना की भारतामधले असे श्रेष्ठ वक्ते जर आपण बघितले तर त्यांच्या मुखामध्ये ती जी वाणी आहे त्या वाणीला वाकवण्याचं इतकं सामर्थ्य आहे की आपण आपल्या आयुष्यामध्ये सावरकरांसारखे जर ऐकले असेल तर धन्य आहोत. आपण जर आपल्या आयुष्यामध्ये आत्ता विद्यमान असलेले धर्मेंद्रजी आहेत, वाणी अप्रतिम वाणी आहे, ज्या वाणीवरती पूर्ण नियंत्रण आहे. काही वाणींना रसवत्ता असते, काही वाणींच्या ठिकाणी वाणीचा विलास करण्याचं सामर्थ्य असतं. तसं ते म्हणतात वाघविलासिनी, सहज क्रीडा आहे शब्दांची. अशी कोण करणारी आहे? जे चातुर्य अर्थ कला कामिनी, जिच्या ठिकाणी त्या वाणीमध्ये मोठं चातुर्य आहे. चातुर्याबरोबर वाघ अर्थ आहे. आपलं काहीतरी काल म्हटलं तसं काहीतरी त्याला आपण मुक्त छंद म्हणायचा, काहीतरी त्याला नवकाव्य म्हणायचं आणि टलाट न करता काही पण मांडत बसायचं. कारण त्याच्यामध्ये कुठलाही अर्थ त्याच्यातून निष्पन्न पण होत नाही. अशा प्रकारे सामान्य निष्पत्ती सुद्धा ज्यातनं घडत नाही अशी वाणी नाही. ज्या वाणीला अर्थ आहे, चातुर्य आणि वाघ अर्थ कला, तिच्यामध्ये कौशल्य आहे, त्या मांडणीमध्ये कौशल्य आहे. आणि ती कशी आहे? या सगळ्यांनी युक्त असणारी ती स्त्री रूप आहे कामिनी. ते शारदा विश्वमोहिनी, जिनी सगळ्या विश्वाला मोहिनी घातलेली आहे. तिच्या अनेक कारणांनी, तिच्या सृजनशीलतेमुळे तिने मोहिनी घातली आहे. तिच्या ठिकाणचं हे वाग्वैभव त्यांनी मोहिनी घातलेली आहे. अनेक प्रकारचं कलावैभव त्यांनी मोहिनी घातली आहे. आपल्याला माहिती आहे कालिदासासारखा अगदी एक वेळा नुसता धनगर आणि तो त्याच्या ठिकाणी गुरं राखणारा गुराखी, जेव्हा रानातून फिरतोय बिचारा अक्षर शत्रू आहे, त्याला काही माहीत नाही साहित्य कशाशी खातात, साहित्य कशाला म्हणतात. असा हा कालिदास जेव्हा असा रस्त्यावरनं फिरत होता, एका राजाच्या कन्येला आपल्या विद्वत्तेचा फार गर्व होता आणि त्या गर्वाने ती म्हणत असे की मला पटलेला मुलगा हा माझ्या प्रश्नांचं उत्तम उत्तर देणारा असला तरच मी त्याला स्वीकारीन, अन्यथा स्वीकारणार नाही. आणि मग खूप मुलं तिला दाखवली, तिला कोणी पटेनात. केवढे मोठमोठे राजकुमार, केवढे विद्वान, कुणाच्याही बद्दल तिला मनामध्ये संतोष निर्माण होईना. शेवटी ते प्रधानजी कंटाळले. ते म्हणाले एखाद्या अक्षरशत्रूला धरून आणा. हा आता गुराखी रानामध्ये राखोळी म्हणून चालला होता, जनावरांना हाकत, सगळं त्याचं पशुधन घेऊन. त्याच्याजवळ आले, त्याला पकडलं आणि त्याला पोशाख घातला राजपुत्राचा. त्याच्याशी हिचा विवाह केला. त्याचं कारण असं की हिने विचारलेल्या कोणत्याही प्रश्नाला त्यांनी फारशी उत्तरच दिली नाही. आणि ज्या प्रश्नाला हो किंवा नाही म्हटलं ते उत्तर ऐकून ती चकित झाली, कारण तिला वाटलं ह्याला या प्रश्नाचं उत्तर कळलं कसं. याचा अर्थ हा फार व्यासंगी असला पाहिजे, हा फार विद्वान असला पाहिजे. आणि तिने त्याच्याशी विवाह केला. विवाहानंतर तिला कळलं की अरे आपला मूर्खपणा झाला, कुणाशी लग्न केलं आपण. आणि तिने त्याची खूप निर्भत्सना केली. आणि ती म्हणाली या आमच्या राजमहालामधून तुला मुख्यद्वारांनी सुद्धा बाहेर जा म्हणत नाही, तू राहतो आहेस त्या खोलीच्या खिडकीतून उडी मारून तू निघून जा.
तू आमच्या इथे ह्या राजमहालामध्ये राहू नको. तेव्हा त्यांनी उडी मारली, तो निघून गेला. आणि निघून गेल्यानंतर तो थेट एका देवता मंदिरामध्ये गेला आणि त्यांनी काली मातेची उपासना केली, घोर उपासना केली, दीर्घकाल उपासना केली. आणि मग कालीमाता प्रसन्न झाली. आणि प्रसन्न झाल्यानंतर तिने विचारलं, बाळा तुला काय पाहिजे? त्यांनी सांगितलं, मी निरक्षर आहे, अक्षर शत्रू आहे, मला एकच दे की माझ्या जिभेवरती तू राहा, की तू सरस्वतीच्या रूपाने. आणि म्हणून त्यांनी आपलं नाव कालिदास घेतलं. आणि सरस्वती म्हणाली, आहेच, मी तुझ्या मुखामध्ये आहे. आणि म्हणून कालिदासांच्या मुखामध्ये त्यांच्या वाणीवरती सरस्वती बसली. आणि म्हणून त्यांनी इथे तिला म्हटलेले वाघ विलासिनी, की वाणीचा विलास जिच्या ठिकाणी आहे अशी ही जी शारदा आहे ही कशी आहे? विश्वाला मोहिनी घालणारी आहे. कारण आज सुद्धा गटेसारखा संस्कृतचा अभ्यास करणारा कालिदासाचं शाकुंतल वाचून डोक्यावरती ग्रंथ घेऊन नाचतो. कारण केवढा विलास आहे. या संबंध विश्वाला मोहिनी घालण्याचं या अभिजात साहित्यामध्ये सामर्थ्य आहे. ती कोण आहे? ती शारदा आहे. आणि म्हणून म्हणाले, त्या शारदेला मी नमस्कारिली या मिया. माऊली म्हणतात, मी तिला नमस्कार केलेला आहे. कारण ती जोपर्यंत मला आपलं म्हणत नाही, माझ्यावर अनुग्रह करत नाही, तोपर्यंत माझ्या वाणीला काय अर्थ आहे? माझी वाणी रसवत्ता प्रसवणार नाही, माझ्या वाणीचा वागविलास प्रकट होणार नाही, माझ्या वाणीमध्ये वाग अर्थ येणार नाही, ती कुशलतेने गुंफली जाणार नाही, आणि त्या वाणीला चातुर्य पण येणार नाही. कारण चातुर्याशिवाय मांडणी कशी होईल? त्या मांडणीला चतुरता पाहिजे. नमस्कार केलाय. मज हृदयी सद्गुरू, एका ओवीत केलाय, पण ओवी किती सुंदर आहे. म्हणाले, मज हृदयी सद्गुरू जेणे तारिलो हा संसार पुरू. माझ्या हृदयामध्ये सद्गुरूंना कायमचं अधिष्ठान आहे, ज्यांच्यामुळे हा जो संसार पूर, हा जो भवसागर आहे, ज्याला पुन्हा पुन्हा पूर येतच राहतो, तो पुन्हा पुन्हा वाढतच राहतो, त्या लाटा आम्हाला भयप्रद निर्माण करतच राहतो. तो म्हणून विशेष अत्यादरू विवेकावरी. पुन्हा म्हटलं की मला माझ्या सद्गुरूंना मी हृदयात ठेवलेलं आहे, आणि ज्यांनी माझा हा संसार माझ्यापासून दूर केला आहे, त्या सद्गुरूंनी मला जवळ केल्यानंतर माझ्यातला जो विवेक आहे, तो विवेक मला त्यांच्यापर्यंत घेऊन गेला. माहीत नाही घेऊन गेला का नाही, पण त्यांनी आपलंसं केल्यानंतर माझा ह्या विवेकावरती पुष्कळ भाव जडला. आणि म्हणून ते म्हणतात, विशेष अत्यादरू. माझ्या अंतःकरणामध्ये या विवेकाविषयी विशेष आदर उत्पन्न झाला. जैसे डोळे अंजन भेटे. कसं झालं म्हणाले? या विवेकाने ज्याप्रमाणे डोळ्याला अंजन लावलं एका विशिष्ट पद्धतीचं, तर त्यावेळी दृष्टीशी फाटा फुटे. त्यावेळी दृष्टी ही जशी आत्ता आमची एकधिक आहे अशी राहत नाही, ती अनेक गोष्टी आम्हाला प्रकट करू लागते. त्या दृष्टीमधून आम्हाला पुष्कळ गोष्टी प्रकट होतात. म्हणून दृष्टीसी फाटा फुटे. मग वास पाहिजे तेथ प्रकटे महानिधी. मग ज्या दिशेने जावं आणि आमच्या दृष्टीने जे पाहावं आणि त्या दृष्टीला जे दिसावं, ते बरोबर जिथे म्हणून गुप्तधनाचा साठा आहे तो त्या दृष्टीला दिसायला लागतो. ते अंजन डोळ्यात घातलं की जमिनीच्या आतला असणारा जो गुप्त साठा आहे तो दिसू लागतो. तसा माझ्या सद्गुरूच्या कृपेने मला ह्या विवेकाने माझ्या ठिकाणी मोठ्या ज्ञानाची प्राप्ती झाली आहे. जैसे का चिंतामणी झालं या हाती. का आमच्या हातामध्ये चिंतामणी आहे. सदा विजय वृत्ती मनोरथी. आता जे जे मनाने कल्पावं ते ते या चिंतामणींनी पुरं करावं अशी स्थिती आहे. तैसा मी पूर्ण काम निवृत्ती ज्ञानदेवो म्हणे. तसा मी निवृत्तींच्या कृपेने पूर्ण काम झालोय. मला काय मिळवायचं आहे? त्यांची माझ्यावर पूर्ण कृपा आहे. आणि त्यामुळे ज्ञानदेव म्हणतात की मी हा सर्व मनोरथ पुरा झालेला, सर्व प्रकारचा आध्यात्मिक जो निधी आहे तो मला प्राप्त झालेला आहे. असा महानिधीनी युक्त असलेला असा मी ज्ञानदेव आहे. म्हणून जाणतेनो गुरु भजीजे. म्हणून जाणतेनो, म्हणून समजून, मी समजून उमजून माझ्या गुरूंचं पूजन करतो. मी भोळेपणाने, अज्ञानाने, कुठल्या तरी एका भाबडेपणाने मी नाही करत. मला म्हणाले विवेकाने सद्गुरूचं काय स्वरूप आहे त्याचं मला यथार्थ ज्ञान झालंय. म्हणूनच मी सद्गुरूंना इतक्या भावानी शरणागत होतो. तेणे कृतकार्य होईजे. त्याच्यामुळे जे कार्य करायचं आहे ते नक्कीच सिद्धीला जाऊ. जैसे मूळ सिंचने सहजे
शाखा पल्लव संतोषती. म्हणाले जर आपण मुळाला पाणी घातलं तर वरती शाखा पल्लवांना पाणी मिळेल आणि ते तरारतील. तसं आहे, सद्गुरूंची कृपा मिळाली पाहिजे, ती सुद्धा ज्ञानाने मिळाली पाहिजे. त्यांनी आपलंसं केलं तर मला काय अवघड आहे, हे माझं कार्य निश्चितच कृतकार्य होईल. म्हणून का तीर्थे जिथे त्रिभुवनी तिथे घडती समुद्रावगाहनी. दुसरा दृष्टांत देतो. म्हणाले की जेवढी जेवढी ह्या त्रिभुवनामध्ये तीर्थ आहेत त्या सगळ्या तीर्थांचं जर आपण दर्शन करत राहिलो आणि पुण्य मिळवत राहिलो. कशा करता म्हणाले एवढ्या तीर्थयात्रा करायच्या. एक समुद्र स्नान केलं की त्याच्यामध्ये सगळ्या तीर्थांचं स्नान केल्याचं पुण्य आहे ना. तरी अमृत रसास्वादनी रस सकळ. सगळ्या रसांची वेगळी वेगळी ती रसवत्ता चाखण्यापेक्षा एक अमृताचं पान करावं बस झालं. बाकीचे रस कशा करता चाखायला पाहिजेत. तैसा पुढत पुढती तोची मिया अभिवंदिला श्री गुरुची. तसं म्हणाले मी माझ्या जीवनामध्ये काय मोठी माणसं कमी पाहिली, काय अधिकारी पुरुष कमी पाहिले, काय कमी मुनी आणि ऋषीजन पाहिले, पण हे सगळे माझ्या एका सद्गुरूंच्या मध्ये एक वटले आहेत. ही धारणा माझ्या मनात पक्की झाली आणि या सगळ्यांना वंदन मी सद्गुरूंच्या चरणाशी केलं. आणि म्हणून विनोबा भाव्यांनी याच्यामधूनच प्रेरणा घेऊन किंवा त्यांनी त्यांच्या विचारांनी असेल, पण जे माऊलींनी इथे विचार मांडलाय की सगळ्यांना वंदन मला करायचं आहे, पण किती जणांना वंदन करू. त्याकरता सर्व संतांचं वंदन मी माझ्या सद्गुरूंना वंदन करूनच केलेलं आहे. त्यामध्ये माऊली म्हणतात की श्री ज्ञानेश्वर तुकाराम महाराज की जय असं जेव्हा म्हणतो तेव्हा वारकरी संप्रदायामध्ये मधून मधून लोकांच्या मनात काही ना काहीतरी विकल्प येत असतात. मग ते म्हणतात अहो या संतांचं नाव नाही घेतलं, अहो त्या संतांचं नाव नाही घेतलं. मग त्या सगळ्या संतांचं नाव कसं घ्यायचं. त्या सगळ्या संतांचं नाव घेत बसलो तर एक जयघोष काही करता यायचा नाही. त्यावरती विनोबाजींनी फार सुंदर म्हटलंय. ते म्हणाले ज्ञानबा तुकाराम हा मध्यम पदलोपी समास आहे. ह्या दोघांच्या मध्ये सगळ्या संतांचा अंतर्भाव होतो. त्यामुळे एकदा ज्ञानबान तुकाराम म्हटलं की सगळे संत आले म्हणाले. त्याच्यामध्ये वेगळा विचार करण्याची काही आवश्यकता नाही. तसं इथे माऊलींचं जे वर्णन आहे ते त्या जातीचं आहे. ते म्हणतात सद्गुरूंना नमस्कार केला सगळं पावलं, सगळ्यांना नमस्कार झाला. जो अभिलषित मनोरुची पुरविता तो. ज्याची अभिलाषा करावी, मनाची जी आवड आहे, मनोरुची, मनाला जे रुचतं आहे, जे मिळावं असं वाटतं आहे ते प्राप्त करून देणारा, ती अभिलाषा पूर्ण करणारा, असा म्हणाले पुरवणारा मला भेटला आहे. त्यालाच मी वंदन केलं सगळ्यांच्या करता. आता अवधारा कथा गहन. आता सद्गुरूंचं वंदन संपलं, हे सगळं नमन चालू आहे ना आता. तर आता म्हणाले आता कथेला मी वंदन करतो. आणि म्हणून आपल्याकडे कथा हा शब्द अलीकडच्या संशोधकांना फार घोटाळ्यात टाकणारा झालेला आहे. त्यांना त्यामुळे महाभारताची कथा म्हणजे काहीतरी कपोलकल्पित कथा आहे असं त्यांना. काय होतं, मूळ शब्द दुर्दैवानी आज स्वतःला एकेका पक्षाचा थिंक टँक समजणारे एक एक विद्वान आपल्या वक्तव्यामध्ये सांगतात की अहो त्या वेदांचा अर्थ तुम्ही सांगता असा लावला पाहिजे असं कुणी सांगितलंय. म्हणजे आमच्या मनाला येईल तसा अर्थ आम्ही लावू आणि त्यामुळे तुम्ही म्हणता तो अर्थ आम्ही स्वीकारू असं नाही. आणि त्यामुळे तुम्ही म्हणता तसा ऋग्वेदातल्या सूक्ताचा अर्थ असेल असं आम्हाला वाटत नाही. आम्हाला जो वाटतो तो अर्थ स्वतः प्रमाण, त्याला आम्ही प्रमाण आहोत. आम्हाला जे पटतं तेच आम्ही स्वीकारू, दुसऱ्याला पटतं ते आम्ही स्वीकारत नाही. इथे कथा शब्द घेऊन सगळ्या परदेशी आणि भारतीय बहुतांशी जे संशोधक आहेत त्यांनी महाभारत ही जशी एखादी कादंबरी असावी किंवा जसा एक कपोलकल्पित असलेला कथावस्तूचा भाग असावा असं म्हणून आमचा महाभारत हा इतिहास नाकारलाय. महाभारत हा इतिहास नाहीये तुमचा, महाभारत ही कथा आहे. रामायण हा इतिहास नाहीये तुमचा, रामायण ही कथा आहे असं म्हणून आमच्या परदेशी संशोधकांनी आमच्या भारतीय विद्वानांच्यावरती एवढी छाप पडली आहे की आम्ही मुळातून त्याचा अभ्यास करायला जात नाही आणि मुळातून त्याचं स्वरूप काय आहे हे पाहत नाही. माऊलींनी इथे जो कथा शब्द वापरला आहे, कथा या शब्दाचा अर्थ कपोलकल्पित असा होत नाही. त्याच्यामध्ये आलेला जो विषयाचा भाग आहे त्याला काय शब्द वापरणार. घडलेली आपल्या जीवनातली ही घटना आहे, अहो त्याची कथा अशी झाली असं आपण म्हणतो. म्हणजे ती जी कथा आहे, तो जो घटना प्रसंग आहे तो असा घडला.
म्हणून ते सांगतात कथा गहन फार खोल आहे. आणि ही जी कथा आहे तो सकळा कौतुका जन्मस्थान, सगळ्या आश्चर्यांचं जन्मस्थान आहे. म्हणजे जसं आम्हाला आश्चर्य आहे ना की पतंजलींची योगसूत्र म्हणजे काय मनाचा विचार केलाय हो, जगभरामध्ये कुणी असा केला नाही, तसं महाभारत हे एक आश्चर्य आहे की या महाभारतामधल्या घेतलेल्या सगळ्या घटनांच्या पलीकडे या जगामध्ये वेगळी घटना घडूच शकत नाही. इतक्यांचा अंतर्भाव आहे, इतक्या बारीक सारीक गोष्टींचा विचार आहे. आणि म्हणून ते म्हणतात सकळा कौतुका जन्मस्थान. कौतुक म्हणाले त्याच्यामध्ये अपूर्वता, त्याची विशेषता, त्याची अलौकिकता, त्या सगळ्याचं जन्मस्थान आहे. आणि की अभिनव उद्यान विवेक तरुचे, अभिनव अपूर्व असं उद्यान म्हणजे बगीचा आहे. कशाचा? तर विवेक तरुंचा. या महाभारतामध्ये, या महाभारत रूपी उद्यानामध्ये जर सगळी झाडं लावली असतील तर कशाची आहेत? एकच प्रकारची झाडं आहेत, विवेक तरुची झाडं. त्याच्यामध्ये कथा कोणतीही घ्या, त्याच्यामधला प्रसंग कोणताही घ्या, त्याच्यामधला विषय कोणत्याही अंगाने जात असू दे, कधी कायद्याच्या अंगाने जाईल, कधी धर्माच्या अंगाने जाईल, कधी व्यवहाराच्या अंगाने जाईल, पण त्या सगळ्याचा निष्कर्ष काय आहे? विवेक आहे. ते सगळे आम्हाला चिंतनाला भाग पाडतात. प्रत्येक कथा असो, विधान असो, प्रमेय असो, आम्हाला चिंतनाकडे वळवणार आहे. आणि म्हणून हे अभिनव उद्यान विवेक तरुचे, म्हणून हे मोठं अपूर्व असं उद्यान आहे, हा बगीचा आहे विवेकाच्या तरुंचा. ना तरी सर्व सुखांची आदी जे प्रमेय महानिधी, नाना नवरस सुदाब्धी परिपूर्ण हे. ना तरी दुसऱ्या बाजूनी सांगतो, म्हणाले कसं आहे महाभारत? सर्व सुखांची आदी, सगळ्या सुखांचं मूळ स्थान आहे. महाभारत वाचा, शहाणं झाल्याशिवाय राहणार नाही, असं महाभारताच्या करता आम्हाला त्याचं फल सांगितलं की आम्ही प्रत्येकाने महाभारताची कथा वाचलीच पाहिजे, ती समजूनच घेतली पाहिजे, तिचा विचार केला पाहिजे. म्हणजे खरंच सुखाचं निधान काय आहे हे आम्हाला कळतं. ते सांगणारा तो आदिग्रंथ आहे, जे प्रमेय महानिधी, ज्याच्यामध्ये प्रमेयांचा म्हणजे तत्वांचा महानिधी म्हणजे महासागर आहे. लहान लहान कथा आम्हाला त्याच्यामधून अनेक प्रबोधन करत असते. आणि म्हणून नाना नवरस सुदाब्धी, म्हणाले नवरस आहेत पण नाना प्रकारांनी आम्हाला भेटतात. प्रत्येक रसाच्या मध्ये सुद्धा हे अभिनव कला त्याच्यामध्ये आपल्याला दिसते, अभिनव वागअर्थ त्याच्यामध्ये आम्हाला कळतो, त्याच्यामध्ये वागविलास प्रत्ययाला येतो. असं मोठं महाभारताचं रूप आहे. परिपूर्ण आहे. कसं आहे? नवही रसांनी भरलेला हा सागर आहे, अगदी काठोकाठ भरलेला सागर आहे. त्याच्यामध्ये प्रत्येक रस खचाखच भरलेला आहे. म्हणाले की परमधाम प्रकट, का भगवंताचं प्रत्यक्ष निवासस्थान आहे, का हे महाभारत म्हणजे साक्षात भगवंत आहे. म्हणाले सर्व विद्यांचे मूळपीठ, सगळ्या प्रकारच्या विद्या या महाभारताला आश्रयलेल्या आहेत किंवा त्याचा आश्रय घेऊन राहिलेले आहेत. शास्त्र जाता वसिष्ठ अशेषांचे, कुठेही शास्त्र येऊन गेलेलं असलं तरी सुद्धा सगळ्या शास्त्रांचं या ठिकाणी श्रेष्ठपण निशेषपणाने आहे, शिल्लक राहत नाही. तुम्ही इथे येऊन पहा. आणि म्हणून ते आपल्याकडे असं म्हटलं जातं की वेदांच्या मधून एखादा सिद्धांत घेतला, त्या सिद्धांताची उकल आम्हाला नाही झाली, आम्ही स्मृती ग्रंथाकडे जातो. स्मृती ग्रंथामध्ये त्याची नाही उकल झाली, आम्ही पुराण ग्रंथाकडे जातो. त्याच्यामध्ये नाही उकल झाली तर आपल्याकडे पंचम वेद म्हणजे महाभारत म्हटलेलं. महाभारत हा 5वा वेद आहे, त्याच्यामध्ये शोधा याचं उत्तर काय दिलेलं आहे, त्याच्यामध्ये शोधा की याला पर्याय काय दिलेला आहे, त्याच्यात शोधा की याच्याकरता आता कशाचा स्वीकार करावा. आमच्याकडे पुष्कळांना, आता आपले विषय लांबेल म्हणून आपण बोलायला नको, केव्हा तरी येईल वेळ तेव्हा त्याच्याविषयी बोलू. पण इथे त्यांनी म्हटलंय शास्त्र जाता वसिष्ठ, असे वसिष्ठ श्रेष्ठ अशेषांचे. बाकी सगळ्या ठिकाणी जिथे जिथे शास्त्र येतील त्या शास्त्रामध्ये सुद्धा त्या शास्त्राचा उहापोह महाभारतात असा केला आहे की त्याच्या इतका त्याचा मूळ शास्त्रात सुद्धा आपल्याला वाटणार नाही. इतक्या रम्य प्रकाराने महाभारतामध्ये हे नवरस काठोकाठ भरल्यामुळे ती सगळी शास्त्र जी आहेत ती मोठी सुंदर झालेली आहेत. नातरी म्हणून म्हणाले की नातरी सकळ धर्मांचे माहेर, सगळे पितृधर्म आहे, मातृधर्म आहे, पतिधर्म आहे, राजधर्म आहे, संन्यास धर्म आहे, सगळे सगळे धर्म
या सगळ्या धर्मांचा विचार यामध्ये केलाय, म्हणून हे त्याचं माहेरघर आहे. महाभारतामध्ये हे सगळे धर्म समजून घ्यावेत. म्हणाले सज्जनांचे जिव्हार, सज्जनांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे की सज्जनता जीवनामध्ये कशी अवलंबावी आणि कोणत्याही बिकट परिस्थितीमध्ये सज्जनाचं सज्जनपण कोणत्या आचाराने टिकतं हे म्हणाले महाभारत सांगतो. लावण्य रत्न भांडार शारदेचे. शारदेचं जे रत्न भांडार आहे त्या रत्न भांडाराचं सौंदर्य नाही ओतलं शारदेने, तिने लावण्य ओतलंय. म्हणजे एखाद्या ठिकाणी सौंदर्य असू शकतं पण त्या सौंदर्याची भट्टी जमलेली असते असं नाही. त्या सौंदर्याची भट्टी जशी मानस सागराला जमलेली, कितीतरी सुंदर सागर, कितीतरी स्वच्छ आहेत. परदेशामध्ये पाहिलं तर समुद्र एकापेक्षा एक सुंदर आहेत, त्यांची भव्यता खूप आहे, त्यांचे रंग सुंदर आहेत. पण जे मानसाचं सौंदर्य आहे ते कुठेही बघायला मिळत नाही. तसंच भेडाघाटला गेलो तर नर्मदेचं जे सौंदर्य आहे कुठेही बघायला मिळत नाही. त्या सौंदर्याकरता वेडावलेली माणसं आहेत. लॉर्ड माउंटबेटन भारत सोडून जाताना शेवटी सुद्धा शेवटची त्याला आवडणारी चक्कर त्यांनी मारलेली आहे ती त्या भेडाघाटला जाऊन नर्मदेचीच. त्याला ते सौंदर्य आहे. ते जे सौंदर्य आहे त्या सौंदर्याला काय स्वरूप प्राप्त झालंय? लावण्य. आणि लावण्य ही एक वेगळी भट्टी आहे सौंदर्याची. म्हणून त्यांनी सांगितलं शारदेचं नुसतं सौंदर्य नाही प्रकट झालं, ते लावण्य झालंय, ते मोठं देखणं झालंय, ते मोठं आकर्षक झालंय, त्याच्यामध्ये एक मोहकता आहे. आणि म्हणून ते म्हणतात हे जे शारदेचं रत्नभांडार आहे ते त्याच्या लावण्यानी प्रकट झालंय. नाना कथा रूपे भारती. वेगवेगळ्या प्रकारच्या कथा या भारतामध्ये आहेत. प्रकटली असे त्रिजगती, त्रिलोकामध्ये प्रसिद्ध आहे. आविष्कारोनी महामती व्यासाची आहे. व्यासांच्या महान विशाल अशा बुद्धीमधून हा ग्रंथ प्रकट झालेला आहे. म्हणून हा काव्या रावो, म्हणून सर्व काव्यांच्या मध्ये हा राजा आहे. रावो म्हणजे राजा. ग्रंथ गुरुवतीचा ठावो. हा जो ग्रंथ आहे गुरुवतीचा श्रेष्ठपणाचा. ठावो म्हणजे ठिकाण, की श्रेष्ठता याच ठिकाणी आहे. गुरुवतीचा ठावो, या ठिकाणी श्रेष्ठता या ग्रंथाच्या ठिकाणी जी आहे असा श्रेष्ठ ग्रंथ कुठे मिळायचा नाही. म्हणून येथून रसा झाला आवो, रसाळपणाचा. हा ग्रंथ पाहिला आणि जे रस आहेत त्या रसांना डौल आला. हे प्रत्येक रस या ग्रंथामध्ये डौलदार झाले आणि म्हणून आवो म्हणजे त्याचा रसाळपणाचा आवो, त्याला डौल आलेला आहे, तो डौलदार झाला आहे. तेवीची ऐका आणिक एक. आता आणखीन त्याचप्रमाणे आणखीन एक ऐका म्हणतात. येथून शब्दश्री सतशास्त्रिक. या ठिकाणी शब्द श्री म्हणजे शब्दांचं सौंदर्य जे आहे, हे शब्द नुसते फुलवायला, आजच्या भाषेमध्ये बोलायचं तर ही नुसती फ्लॉवरी लँग्वेज नाही आहे, ही नुसती शब्दांची कसरत नाही आहे. तर काय आहे म्हणाले, ही जी शब्दश्री आहे ती सतशास्त्रिक आहे. म्हणजे तिच्यात निर्माण झालेलं जो काही अर्थाचा भाग आहे, तो जो वागअर्थ आहे तो कसा आहे? शास्त्रीयच आहे. अशास्त्रीय विधान म्हणाले तुम्हाला कुठंच महाभारतात मिळणार नाही. जरी काव्य असलं, जरी त्याला एक मुक्तता असली कथानक मांडण्याला, तरी सुद्धा त्याच्यामध्ये कोणतंही वाक्य, कोणतीही भूमिका, कोणताही सिद्धांत हा तुम्हाला अशास्त्रीय मिळणार नाही. म्हणजे सौंदर्याने युक्त असलेले शब्द, मनाला त्याचं लालित्य आम्हाला मोहित करत आहे, तरी सुद्धा प्रमेय सिद्धांत सुटत नाही. तरी सुद्धा सिद्धांत जसेच्या तसे आहेत, ते मोहक आहेत. आणि म्हणून त्यांनी सांगितलं या ठिकाणी ऐका येथून शब्दश्री सच्छास्त्रिक आणि महाबोधी कोवळीक दृणावली. महाबोध आहे, आत्मज्ञानाचा बोध आहे, म्हणजे तो वृक्षच असला पाहिजे. म्हणून आपण असं म्हणतो की म्हातारपण आलं नाहीतरी कानाला ऐकू येतच नाही, डोळ्याला दिसतच नाही, आपले रिफ्लेक्सेस एकूण जरा थोडे वीकच होतात, मग ऐका ना हे खुशाल. वृक्ष असलं तरी काय बिघडलं, कारण त्याचा आपल्याशी फार संबंधच येत नाही. त्यांनी असं सांगितलं, अहो हे ब्रह्मज्ञानाचा विषय आहे, तो वृक्ष आहे असं जर तुम्हाला वाटत असेल तर महाभारताकडे वळा. हा जो महाबोध आहे त्या महाबोधाला एक कोवळीक आलेली आहे. म्हणजे त्याला इतकं सुंदर फुलवलेलं आहे की त्याच्यामध्ये
आनंद देण्याचं सामर्थ्य आहे. म्हणून ते सांगतात कोवळीक दुणावली नुसती आली नाही, ती त्याच्यामध्ये वाढत गेली. आणि त्या लोकांना असं वाटलं सिद्धांत इतके सुंदर असतात, सिद्धांत इतके सुंदर होऊन येतात, हे सगळं वर्णन कशाचं आहे? पुढे ज्ञानेश्वरांनी मांडलेल्या तत्वज्ञानाचं आहे. आणि म्हणून आजचा आमचा संशोधक भ्रांत होतो की ज्ञानेश्वरी तत्वज्ञान नाहीच आहे, नुसतंच काव्य आहे असं म्हणून ज्ञानेश्वरीवर आरोप करतो. तो म्हणतो आहे कुठे तत्वज्ञान? कारण ते तत्वज्ञान इतकं सहज सोपं आणि इतकं रसवाही केलेलं आहे की हे तत्वज्ञान आहे ह्या उपमा दृष्टांतामध्ये त्या बिचाऱ्या अभ्यासकाला कळत नाही त्याला काय करावं. माऊली म्हणतात त्या माझ्या पुढच्या गोष्टींची किंवा माझ्या काव्याची ही प्रस्तावना आहे की महाभारताने जसं मांडलंय तो माझ्या काव्याचा आदर्श आहे. म्हणून ते सांगतात येथ चातुर्य शहाणे झाले. आता चतुरता जी आहे काव्य मांडण्याकरता मोठी खुबी लागते. आज आपण म्हणतो ना या लेखकाची स्टाईल मला आवडते, शैली, ती जी शैली आहे ते त्याचं चातुर्य आहे, त्याच्या ठिकाणी असणारी त्याची ती विशेषता आहे. पण चातुर्य लवाडीकडे पण जातं, चातुर्य दांभिकतेकडे पण जातं, चातुर्य फसवं पण असतं. कुणावरती वैयक्तिक टीका करावी म्हणून नाही, पण भगवान रजनीशांनी ज्या प्रकाराने सिद्धांत मांडले त्या सिद्धांताची छाननी करू गेलो की आपल्याला कळते त्यातली फोलता. असं वाटतं अरे हा तर सिद्धांत चुकीचा आहे, पण तो आमच्यावर का प्रभाव टाकतो, तो आम्हाला का अधिक प्रभावी वाटतो? त्याचं कारण एवढंच आहे की तो जो सिद्धांत आहे तो इतक्या सुंदर भाषेत सांगितलेला आहे. त्यांना जे आवाजाचं वरदान आहे, त्यांना जी बुद्धिमत्ता आहे, त्यांना जे कल्पना कौशल्य आहे, तो जो कल्पना विस्तार आहे तो त्यांनी ज्या पद्धतीने नेलेला आहे तो आमच्या मनावरती मोहिनी घालतो आणि आम्ही त्याच्या प्रभावात येतो. पण तो प्रभाव जरा दूर केला आणि जर सिद्धांत पाहिला तर तो सिद्धांत आम्हाला निश्चितपणे योग्य ठिकाणी नेतो का सांगता येत नाही. त्यामुळे चातुर्य पुष्कळ आहे. आता आमच्या महाभारतावरती लिहिणारी मंडळी किंवा आमच्या अनेक ग्रंथांच्यावरती टीका करणारी मंडळी ती ज्या पद्धतीने टीका करतात किंवा आमच्या समोर असलेल्या कादंबऱ्या की जी कादंबरी कर्णावरची आहे ती कादंबरी आम्ही वाचली किंवा कर्णावरचं अनेक साहित्य वाचलं आधुनिकांनी लिहिलेलं की आपल्याला वाटतं अरे काय कर्णावर अन्याय केलाय, हे काय लिहिलंय. आता हा प्रभाव आमच्यावर का पडतो? कारण चातुर्य आहे लिहिणाऱ्याचं आणि त्या चातुर्यामुळे आम्ही त्याच्या मोहात पडतो. पण आम्हाला क्षणभर पण हा विचार येत नाही की अरे मूळ संहितेत काय म्हटलंय, मूळ महाभारत काय सांगतं, आम्ही हे वाचतो हे प्रमाण आहे का मूळ संहिता प्रमाण आहे, आम्ही संहिता बघायला नको का? इथे माऊली म्हणतात की चातुर्यानी व्यासांनी काव्य लिहिलेलं आहे, पण इथे चातुर्य शहाणं झालेलं आहे. ते चातुर्य मनमानीने कुठेही चाललेलं नाहीये. जी बुद्धीची कुवत आहे, जो बुद्धीचा विलास आहे, एथ चातुर्य शहाणे झाले प्रमेय रुची साले. या ठिकाणी सिद्धांत आहेत पण सिद्धांत वृक्ष वाटत नाहीत, सिद्धांतांना रुची प्राप्त झाली. ती अशा कथांमधून सिद्धांत सांगितलेत की ती कथा आम्ही पुन्हा पुन्हा वाचतो आणि त्या कथेतून म्हणतो बरोबर आहे की जसं केलं आहे ते भोगलंच पाहिजे. काय करणार, आपलं चुकलं असेल तर आपल्याला भोगलंच पाहिजे. नाही तर एरवी मनुष्य त्या सिद्धांतापर्यंत पोचणार नाही, कारण तो सिद्धांत मोठा अवघड आहे स्वीकारायला की माझं काही चुकलं असेल तर त्या चुकीचं मला भोगलाच पाहिजे, त्या चुकीचं फळ मला भोगलंच पाहिजे. पण अशा कथा समोर येतात की बघा त्याला कसं भोगावं लागलं, त्याला कसं सरडा होऊन पडावं लागलं, एवढा मोठा होता तरी त्याचा सरडा झाला, त्याला सुद्धा भोग चुकला नाही, आम्हाला कसा चुकेल, मोठ्यांना चुकला नाही आम्हाला कसा चुकेल, ईश्वराला चुकला नाही आम्हाला कसा चुकेल, भगवंतानी अवतार घेतला तरी त्याला बिचाऱ्याला भोग भोगावा लागला, आमचा कसा चुकेल. हे जे आहे ते इथे म्हणतात प्रमेय रुची साले. जो सिद्धांत त्यांना आमच्या गळी उतरवायचा आहे महाभारतकारांनी फार गोडपणाने उतरवलेला आहे. आणि म्हणून ते म्हणतात आणि सौभाग्य पोखले सुखाचे येथ.